शेतकरी बंधूंनो, ऊस पिकाला आपण खतांचा योग्य डोस देतो, तोही योग्य वेळी देतो, पाहिजे तो देतो आणि पाहिजे तेवढा देतो. चांगले उत्पन्न मिळेल या आशेने भरमसाठ खर्चही करतो. पण कधी मनात विचार आलाय का की आपण जे नियोजन करतो किंवा जी खते पिकाला देत आहोत ती खरंच पिकाला उपलब्ध होत असतील का, की तशीच जमिनीत पडून राहत असतील? चला तर मग आजच्या खास व्हिडिओमध्ये ऊस पिकातील अन्नद्रव्यांचे कार्य आणि पद्धत समजून घेऊ. नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी अॅग्रिको मधून मी कृषीतज्ञ मोनिका रोडे. तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऊस पिकाला अन्नद्रव्ये कशी मिळवून द्यायची. तर शेतकरी बंधूंनो, ऊस पीक म्हटलं की याकडे कॅश क्रॉप म्हणून पाहिलं जातं. म्हणजेच काय, तर उत्तम आणि हमखास नफा कमवून देणारं एकमेव पीक. पण हे पीक जेवढं नफा कमवून देतं तेवढंच या पिकाला खादाड पीकही म्हटलं जातं. आणि याचं कारण म्हणजे या पिकाला अधिक प्रमाणात लागत असलेली खते. त्याप्रमाणे शेतकरी खतेही देतो पण पाहिजे तसा परिणाम मात्र मिळतच नाही. आणि याला कारण म्हणजे दिलेली खते पिकाला मिळालेलीच नसतात, ती तशीच मातीत पडून असतात. आणि ही खते मातीत पडून राहण्याचं कारण म्हणजे मातीचा असलेला असंतुलित सामू. मातीच्या असंतुलित सामूमुळे खतांचा बंध बनतो आणि ती पिकाला उपलब्ध होत नाही. मग अशा वेळी काय, तर अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वे केल्यानंतर आलेली ही समस्या सोडवण्यासाठी पालवी अॅग्रिको एक असे खास पीक पोषक घेऊन आले आहे ज्यामुळे ही समस्या कायमसाठी मिटणार आहे. आणि ते म्हणजे सीवीड एक्स्ट्रा 10%, ह्युमिक ऍसिड 5%, फुलविक ऍसिड 2% आणि ऑर्गॅनिक मॅटर 70% घटक असलेलं पालवी अॅग्रिकोचं फुलबहार. फुलबहार मध्ये असलेले हे घटक जमिनीची गुणवत्ता सुधारण्यास आणि पिकाच्या मुळांचे बाजूचे वातावरण अधिक अनुकूल ठेवण्यास मदत करतात. फुलबहाराच्या वापरामुळे माती अधिक भुसभुशीत व सुपीक आणि अनुकूल होण्यास मदत होते. ह्युमिक आणि फुलविक ऍसिड सारखे घटक मातीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, त्यांचे शोषण सुधारण्यास हातभार लावतात. त्यामुळे पिकाला आवश्यक पोषक द्रव्ये मिळण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यास मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे उत्तमरित्या ऊस पिकात फुटवा देखील निघण्यास मदत होते. फुटवा अधिक तर उत्पन्न अधिक. तसेच याचा थेट फायदा ऊस पिकाच्या मुळांच्या वाढीवर आणि मुळांच्या सक्रियतेवरती देखील होतो. मुळे चांगली आणि सक्रिय असतील तर पिकाची वाढ अधिक जोमदार होण्यास मदत होते. पुढील वाढीच्या टप्प्यात ऊसाची कांडी मजबूत आणि निरोगी विकसित होण्यासाठी हे महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणूनच शेतकरी बंधूंनो, फक्त खतांचा डोस वाढवण्यापेक्षा खतांचा उपयोग पिकाला प्रभावीपणे होण्यासाठी मातीचीही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. फुलबहार वापरण्यासाठी अगदी सोपं आहे. हे तुम्ही बाकी रासायनिक खतांमध्ये देखील बेसल डोस किंवा टॉप ड्रेसिंग वेळी मिक्स करून देऊ शकता. फुलबहारचा वापर प्रति एकरसाठी 2 किलो याप्रमाणे करायचा आहे. तर शेतकरी बंधूंनो, ऊस पिकाची वाढ अधिक जोमदार करून मातीपासून तर ऊसाच्या कांडीपर्यंत अगदी पद्धतशीरपणे व्यवस्थापन करा आणि ऊसाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळवा. तर वाट कसली पाहताय? आजच फुलबहार खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा. अशा शेती उपयुक्त, तांत्रिक आणि उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या बाकी ऊस उत्पादक शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका. धन्यवाद.